नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 मधील पुणे शहरातील विधानसभांचे निकाल पाहणार आहोत। छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांनी काँग्रेसच्या दत्तात्रय भैरट यांचा 36,702 मतांनी पराभव केला आहे। कोथरूड विधानसभा मतदारसंघात 2019च्या निवडणुकीत बाहेरचे असा मुद्दा चर्चेला होता, तरीही सुमारे 25,000 मतांचा लीड घेत चंद्रकांत पाटील विजयी झाले होते। यंदाच्या निवडणुकीत 1,59,000 मते घेत मताधिक्याचा चौकार मारला आहे। कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर न खचता हेमंत रासने यांनी कामाचा सपाटा लावला। त्याचाच परिणाम म्हणून या निवडणुकीत मतदारांनी 19,423 मतांचे मताधिक्य देत त्यांना विजयी गिफ्ट दिली आहे। पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये भाजपला आपले वर्चस्व ठेवण्यात यश आले आहे। येथील जागा काँग्रेसला मिळणार असे बोलले जात होते, पण सुनील कांबळे यांनी सर्व शक्तीपणाला लावून विजय मिळवला। विशेष म्हणजे गतवेळीपेक्षा मताधिक्यही वाढवले। खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये सलग चौथ्यांदा विजय मिळवत भीमराव तापकीर यांनी विरोधकांचा धोबीपछाड केला। मागील निवडणुकीत निसटता विजय झाल्याने यंदा काय होणार याची उत्सुकता होती। यात बाजी मारत तापकीर यांनी झेंडा फडकवला आहे। दोन्ही राष्ट्रवादी समोरासमोर आलेल्या हडपसर मतदारसंघात अटीतटीची लढत झाली। यात अजित पवार गटाच्या चित्रण तुपे यांनी 7,000चे मताधिक्य घेत प्रशांत जगताप यांचा पराभव केला। तुपे यांचा गतवेळी फक्त 2800 मतांनी निसटता विजय झाला होता। पर्वतीत भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी अश्विनी कदम यांचा दणदणीत पराभव करत विजयाचा चौकार मारला आहे। मागील वर्षी मिसाळ यांना सुमारे 37,000चे मताधिक्य होते। यंदा मताधिक्य वाढले असून अपक्ष उमेदवारांचा प्रभाव दिसला नाही। वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले। येथे 4,710 मतांनी बापूसाहेब पठारे यांनी बाजी मारली। सन 2019च्या निवडणुकीत सुनील टिंगरे यांनी सुमारे 5,000 मतांची लीड घेत विजय मिळवला होता। धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।